हॅलो, मी देवयानी राजेश शिर्के बोलतेय. माझी सुर्वे साहेबांबरोबर अपॉइंटमेंट होती. टाइम कन्फर्म करण्यासाठी मी फोन केला होता. हो 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 श्रीराम सुर्वे. हां ओके. हो मी 15 मिनिटात पोचते. हां थँक्यू. त्या केटी बद्दल सगळं माहित असताना सुद्धा श्रावणी त्याच्या प्रेमात पडली. एकाने जरी मला काही वेगळं सांगितलं असतं ना तर मीच त्याच्यावर विश्वास नसता ठेवला. पण आता नाही. खूप उशीर होण्याआधी हे प्रकरण आपल्याला इथेच थांबवायला हवं. हा बोल मॉमी, कशी आहेस? मला त्या केटीचा फोन नंबर आणि घरचा पत्ता देशील का? हा लिहून घे. हा एक मिनिट. हा बोल. आलं ना लक्षात तुझ्या? थँक्यू. हे पण. माझ्या शाळेला परवानगी मिळेल? जस्ट अ फॉर्मॅलिटी. अहो शाळेला परवानगी मिळाली असं गृहीत धरून तुम्ही पुढल्या कामाला लागा. ओके. हेलो विक्रम, ये तुम्हारे आवाज को अचानक से क्या हो गया? एकदम फ्रेश वाटतेस आज? खुश वाटतेस? हो, शिक्षण अधिकाऱ्याबरोबरची माझी मीटिंग अगदी सक्सेसफुल झाली. विक्रम खूप चांगला माणूस होता. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून तरी असंच वाटतंय की शाळेला परमिशन मिळणं आता फक्त एक फॉर्मॅलिटी उरली आहे. ग्रेट, काँग्रॅट्स. हा पण हे सगळं एवढ्या लवकर कसं झालं हे नाही विचारलं. कसं? विक्रम, आज पहिल्यांदा मी राजेश शिर्केंची सून असण्याचा फायदा घेतला. पण चांगल्या कामासाठी फायदा घेतला तर मला नाही वाटत की मी काही चुकीचं वागले. हो ना? अजिबात नाही देवयानी, उलट तो हक्क आहे तुझा. समजलं? विक्रम आता तू बघच, लवकरच आपली शाळा उभी राहणार आहे आणि आपल्या शाळेचं नावही ठरल्याप्रमाणेच असेल, स्वर्गीय हंबीरराव राजे शिर्के विद्या मंदिर. अभिनंदन. थँक्यू. देवयानी तुझं आता हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. बघतो. रणवीर, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं होतं. बोला साहेब. आतापर्यंत विक्रमादित्यच आपल्या विरोधात उभे आहेत असं आम्हाला वाटत होतं. पण आता तर ती देवयानी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तसंच वागत आहे. खरं तर विक्रमादित्यांच्या अशा वागण्याला तीच कारणीभूत आहे. आता आणखी काय केलं तिने? राजू शिर्केंवर हक्क सांगण्यासाठी सुरुवातीला तिनं स्वर्गीय हंबीरराव राजे शिर्के विद्या मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही तो तिचा प्रयत्न हाणून पाडल्यावर आता तिनं त्याच नावानं शाळा उभी करण्याचं ठरवलंय. तिला जर शाळा उभारायची असेल तर शिक्षण खात्याची परवानगी घ्यावीच लागेल आणि त्यासाठी तिच्या समोर आम्ही असंख्य अडचणी उभ्या करू. रणवीर, आम्हाला वाटतं ही मुलगी जाणून बुजून हे सगळं करते. नाहीतर हंबीरराव राजे शिर्केंचं नाव घ्यायची तिला काय गरज? शेवटी ती DV देशमुखांची नात आहे. त्याने आतापर्यंत आपल्याला फक्त त्रासच दिलाय आणि या शाळेसाठी त्यांचाच वारसा ती पुढे चालवणार असं दिसतंय. विक्रम, अजून एक गुड न्यूज आहे. काय? कोणती? साक्षीचा फोन आला होता. साक्षी ट्रेनिंगला जायला तयार झालीये. चला फायनली उशिरा का होईना पण त्यांनी योग्य तो निर्णय घेतलाय. विक्रमादित्यांच्या पत्रिकेतल्या ग्रहाची स्थिती फारशी समाधानकारक नाहीये. अष्टम स्थानात शनी आहे आणि त्याची वक्र दृष्टी ग्रहस्थानावर आहे. त्यामुळे काय होऊ शकतं? येणाऱ्या काळात विक्रमादित्यांवर फार मोठे आघात होऊ शकतात. त्यांच्या बाबतीत एखादा जीवघेणा अपघात, एखादी फार मोठी दुर्दैवी घटना. पण काही उपाय करून त्याचा प्रभाव कमी करता आला तर ते आपण बघू शकतो. मग काही उपाय असेल तर सांगा ना. आम्ही मुलांच्या सुखासाठी काहीही करायला तयार आहोत. तुम्ही काही काळजी करू नका. मी या तिघांच्या पत्रिका घरी घेऊन जातो आणि ह्या संकटातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सापडतोय का ते बघतो आणि मार्ग सापडलाच तर तुम्हाला ताबडतोब कळवतो.